पाहायला मिळालं होतं, परंतु त्याला या चेंडूवरती चकवायचं काम केलं गोलंदाज अमित याने. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालं आहे. 2 षटकांची मॅच. हा देखील धीम्या चेंडू होता. पलट्यानंतर थोडासा खाली चेंडू खालीच राहिला. संमेलन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडूवरती आलाय निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत गोलंदाज अमितने. आज मात्र या दोन्ही संघाने प्रभावित केलाय. एक लोणावळे विभागामधून संघ खेळतो, एक वासरे खोट्यामधील दादा संघ. दोन्ही संघांमध्ये मात्र अस्तित्वाची लढाई पाहायला मिळतीये. कोणता संघ बाजी मारेल, कोणता संघ विजयाचा जल्लोष करेल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. फटका फसलाय की काय, परंतु प्रेक्षकाच्या क्षेत्ररक्षकाला मात्र बनवलं प्रेक्षक. चेंडू मात्र लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा षटकार. तिसऱ्या चेंडूवर ते लॉंगॉन क्लिअर केला फलंदाज नवनाथ वाघमारेने. हा देखील छाप फैकाने बॅटचा फ्लो ओपन करतोय ना. असं वाटतं की चेंडूचा बॅटवरती प्रॉपर टायमिंग नुसार आला ना तर भरपूर लांब लचकचा षटकार आपल्याला पाहायला मिळेल, परंतु बॅटवरती चेंडू प्रॉपर येत नाहीये. हा चेंडू देखील आला निर्धाव. 4 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त झाला आहे आणि 6 धाव फलकावरती. अमित गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने 20 शेप मध्ये लॉंगॉनला फिल्डर तयार आहेत. थोडीशी उचली देखील चेंडूने घेतली होती, परंतु क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचं कलेक्शन करताना पाहायला मिळालं. इथे एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. इथे देखील धीमा गतीचा चेंडू होता. चेंडूचा पेस केलं. पहिलं षटक मैदानामध्ये संपलं. ओव्हर क्रमांक 1 मध्ये समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागले बिनबाद 7 धावा. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकावरती. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गणेशला आपण अनुभवाल. गणेश गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले. स्लॉक षटक, हाणाबारीचं षटक, शेवटचा पहिल्या पूर्वार्धाचा खेळ असेल. रामा आपण पाहू शकाल 45 जर्सी क्रमांक घालून लॉंगॉनला फिल्डिंग साठी सज्ज देखील झालाय. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल नवनाथ वाघमारे आहे. त्याला काही चेंडू आता फेस करतं काय करण्याची संधी मात्र भेटेल. टप्प्याचा चेंडू होता. असं वाटलं होतं की या चेंडूवरती मोठा बिगिट पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात तर 7. पहिले मॅच सेकंड मॅच आपण आठवली नवनाथ वाघमारेची तर 15 चेंडू आणि तब्बल 56 धावसंख्येची विध्वंस इनिंग केला होता, परंतु आता चाचपडत खेळत असताना पाहायला मिळतो आपल्याला तो नवनाथ वाघमारे. हा देखील आता गोलंदाजच्या मेरिट नुसार खेळ करावा लागेल. चेंडू पलट्यानंतर थोडासा टेकअप देखील होतोय, थोडासा बाहेरच्या बाजूला वळण देखील घेतोय आणि हे सहस्र गोलंदाज गणेश आणि तेच व्हेरिएशन करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. अद्यापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलकावर धाबा लागला त्या मानगाव टीमच्या अवघ्या 7 धावा. चेहरा आपण पाहू शकाल गोलंदाजाचं होप्स मनोबल वाढवायचं काम करत आहे ते. हा देखील फटका फसला. आता मोठी मछली शालमय, मोठी बिग विकेट मैदानाच्या बाहेर. नवनाथ वाघमारे हा सुधारी पाठ.
आता डीजे मास्टरला थांबायचीच वेळ आले. त्याच्या अंगामध्ये देखील भूत घसरले की का आता. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा धाव फलकावरती नॉबन बॅट्समन. इथे देखील फटका बसला. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. बरोबर विकेट डाऊन. डीजे मास्टर पुन्हा फुल मूडमध्ये त्याचा मास्टर आपण पाहतो अजय अतुल यांच्याकडून चांगली संगीत पाहायला मिळत आहेत. परंतु मॅच देखील तशी झाली आहे. हा देखील कबरला चेंडू उड्या बोला आहे. त्यापेक्षा कबरला क्षेत्राच्या पोहोचतायत. पण टप्प्याखेरीज थोडंसं बंबल झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट देखील झालंय. आता मात्र फलंदाज तिसऱ्या धावसंख्येसाठी जरूर बाद असेल. 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकांनी वाढली जाईल. जाऊन पोहोचेल ती 9 अंकावरती. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त. क्वार्टर फायनलची लढत. असं वाटलं होतं की ज्या वेळेस नवनाथ वाघमारे ज्या ढंगाने ज्या अनुशैलीने बॅटिंग करत होता ना दुसऱ्या सामन्यामध्ये, असं वाटलं होतं की ही मॅच देखील सोपी होणार नाहीये ती नवनिर्माण सेना या संघासाठी. परंतु नवनाथ वाघमारे सारखा बलाढ्य बॅट्समॅनला मात्र उभं करायचं, चारी मुंड्यात चित करायचं काम केलं त्या अमित आणि गणेशच्या 2 गोलंदाजाने. अक्षरशः वर्चस्व सिद्ध केलं. पहिल्याच चेंडूपासून मात्र वर्चस्व दाखवत असताना नवनिर्माण सेना हा संघ मात्र आता कायम मात्र आपला अस्तित्व टिकवताना पाहायला मिळतोय. हा देखील धीम्या गतीचा चेंडू स्लोवर चेंज ऑफ पेस केलं आणि हा चेंडू आला निर्धाव. निर्धाव चेंडू संघटनेने धावफलक सिरावलं गेलं 9 वरती. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज असणारे ती नवनिर्माण सेना या संघाचं नावच वेगळं आहे. 9व्या उमेदीने, 9व्या जोशाने आणि 9व्या शैर्याने आपण घेऊन मैदानामध्ये संघ दाखल देखील झालोय आणि त्याच उद्देशाने आपले या स्पर्धेमध्ये याच ट्रॉफ्यांवरती एका ट्रॉफीवरती तरी आपलं नाव कोरायचंय. त्यासाठी संघर्ष मात्र मैदानामध्ये नवनिर्माण सेनेचा या संघाचा मात्र आजपर्यंत आजचा दिवस सुखाचा गेलाय असं देखील म्हणावं लागेल. कारण की मानगाव संघासारख्या बलाढ्य टीमला मात्र चारी मुंड्या चित करायचं काम केलं. जरा ऐकून घे एक नाथा नाही सांगत खोट्या बाता मला
सज्ज पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. अक्षरशः पाहायला गेलं तर फक्त दिशा दिली होती. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट 10 धावसंख्येची गरज आहे. आता 11 चेंडू 9ची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे मात्र समीकरण बदललं जाईल. एक मोठा फटका सामन्याची हवा काढून सोडेल. एका 2 विकेट सामन्यामध्ये पुरा अकबर करून देईल त्या माणगाव संघाला. पण तो कोणता संघ कधी बाजी मारेल काही गणित नाही आहे. हा देखील लवर पुलटा चेंडू कन्वर्ट केला. वेगाने क्षेत्रक्षक पोहोचतील का? पोहोचले. एक सिंगल कंप्लीट झाली वेगाने. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि हे ते आहा नाही नाही म्हणतात. 2 धावसंख्या पूर्ण देखील केल्यात 2 धावसंख्येच्या मदतीने. दोन धावसंख्येच्या मदतीने 3 धावा धाव फलकावरती. अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅट्समन अमित आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला गणेश आहेत. हा देखील चाबूक शॉट पाहायला मिळतो. हुकचा फटका आणि ही ते मात्र चेंडू चालला 1 टप्पा खेरीस. चेंडू बॉन्ड लाईन ओलांडली आहे. इथे आल्या 4 धावा चौकार. धन्यवाद. देखील पाहू शकाल आपण पंचांकडे लाऊडली अपील केली होती. पंच सांगितले की लेग बाईस झालेली 1 धाव 1 सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 अंकावरती जाऊन स्थिरावली. आता तर 2 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम नवनिर्माण सेना या संघाला. आपण पाहू शकाल जर्सी क्रमांक 03 तिचं नाव देखील एक वेगळंच आहे. अक्षरशः लंगनला मात्र तैनात केलाय. डार्लिंगला आपण पाहू शकाल एक वेगळंच नाव आहे. या नावाचं रहस्य काय आहे ना ते जाणून घ्यावं लागेल आपल्याला. जर पाहू शकाल आपण स्क्वेअर कटचा फटका एक सिंगल मध्ये कंप्लीट झाले. वेगाने दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ही ते नवनिर्माण सेना या संघाने या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम राखलं आणि ह्या सुपर 6 मध्ये जाऊन मात्र पोहोचलाय तो नवनिर्माण सेना संघ. आणि ह्या ट्रॉफीवरती मात्र आपलं नाव खोरायचं काम केलं. तर चला नवनिर्माण सेना आपण हस्तांदोलन करा आणि आपला जल्लोष देखील करा. डीजे मास्टर आता वाजव.